प्रेज द लॉर्ड. आपण आज स्तोत्र पहिलं पाहूया. नीतिमान व अनीतिमान. स्तोत्र पहिलं. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वरच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमय टिकवायचे नाही, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहावायचे नाही. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आमेन. वाचलेले वचन परमेश्वर सर्वांसाठी आशीर्वादित करो. इथं देवाचं वचन तिसरं म्हणतं की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. कोण आहे? तर जो परमेश्वरच्या नियमशास्त्रामध्ये काय होतो? रमतो, रात्रंदिवस त्याचे मनन करतो, तो धन्य म्हणजे आशीर्वादित. जर आपल्याला जीवनामध्ये आशीर्वादित व्हायचं असलं तर आपल्याला परमेश्वरच्या नियमशास्त्रामध्ये रमणं, वचन वाचणं, प्रार्थना करणं, देवामध्ये रमणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण रमू, त्याचं मनन करू, त्यावेळेस परमेश्वरचं वचन आपल्याला धन्य म्हणतं, आशीर्वादित म्हणतं. म्हणून आपल्याला धन्य आशीर्वादित होण्यासाठी आपल्याला परमेश्वरच्या नियमशास्त्रात रमणं, रात्रंदिवस त्याचं मनन करणं, की जेणेकरून जसं एखादं झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असतं आणि ते पुष्कळ फळ देतं, नाही का. पाण्याच्या प्रवाहाजवळ असणारे फळाचं झाड जे असतं त्याचे पानेसुद्धा कधी कोमेजत नाही, नाही का. अशा झाडासारखा तो आहे, असं देवाचं वचन आपल्याला सांगतो. आणि जीवनामध्ये जे काही तो हाती घेईल ते काय होतं? सिद्धीस जातं. म्हणजे अनुवाद 28 आशीर्वाद आपल्याला इथं पाहायला मिळतात, की ज्यावेळेस आपण परमेश्वरच्या वचनावर आपण निर्भय असतो किंवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, मनन चिंतन करतो, त्यावेळेस आपल्याला जे काही आपण त्याच्या हात घालू किंवा जे काही आपण काम करू ते काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. आणि काय होणार आहे? जे काही तो हाती घेतो ते सिद्धी जाते. म्हणजे आपल्या जीवनातले जे काही कार्य असतील ते सिद्धी जाण्यासाठी आपल्याला अगदी मनापासून देवावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावर भाव ठेवून त्याच्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करायचा. आमेन.